विश्वासबाई काय करायचं? आमची आजी भ्याली रे भ्याल. तू कशाला एवढ्या लांब आली आता काय ते हिसाबून आम्हाला काम आहे. आजाला का म्हणून झाले तिकडा तू एवढ्या लांब आली. ती विश्वासबाई कोण ग? किशोरी म्हणाला मला नकोय ही काय म्हणली असं झाली गबत बाई ना हे एसटी ड्रायव्हर का चांगलं आहे होती. बाया बघितली की थोडी एसटी थांबत बाप बघितली की त्यांना ना पडीच्या काय केली माहिती बायकाच नाही आवाज नाही कुठं गेला रीनाताईला विचार राणीताईला विचार वाघमोडच्या तिने एसटीला उभारले की लगेच थांबली एसटी आणि मी उभारले त्यांना ना पळवत घेऊन गेला. मग उघडून दिसायची काय मग मी घरला गेलो की तसंच घरला गेलो आजाला गेलं असं झाले म्हणून असं काय उडी देतो बायका ते असं सगळं लुगडं का दिसून आलं ते होतं की आजाला सांगितले मी असं झाले का म्हणा चल जाती म्हणला म्हातारीचं लुगडं निवसून म्हणाले मला आणि लगेच तुला थांबूची देशची म्हणलं बरं तुझं काढलं नवं लुगडं असं केलं आणि स्टँडवर आलं मी असं उभारलो. कसं असं कसं उभारलं असं का असं होय असं पाय होय असं उभारलं तिने काचत बघितली कार करून बिरेट टाकला. कोण कोण होता ते होता माझ्या ओळखीचा नव्हता खरं आणि म्हणाला मॅडम कुठं चाललायचा म्हणाला मॅडम म्हणता मी जरा असं झालो असं ते मॅडम म्हणाले आणि गर्दी एवढी त्या गाडीत सगळ्या बायकात बसाय जागा नाही. ड्रायव्हर म्हणला मॅडम इथं बसा मी उभारतो म्हणला कंडक्टर मी हुशार मी म्हणलं मला म्हणला कुणीकडे जाणार मावशी मी एक नाही दोन नाही गाडी उभारली तिथंच उतरलो खाली आणि तुला उडकत उडकत इकडे एवढ्या गर्दीत कशाला आली असती. अरे इथे जगदंबा देवीची आहे म्हणून हळदी कुंकू मावशी असेल का हे मावशी अख्खा काय करायचं हे मावशी हा कवा जेवण नाही काय समजून आलं असं काय वागायला काय हायब्रिड ठेवलेलं हायब्रिड का तुम्ही मला सांगा एकदमच नाचाले असं काय अगं आजान जायले याला हायब्रिडवर ठेव कुठेतरी पडून म्हणाले म्हणून ठेवला थांब आजाचा फोन आले. हॅलो हा आजी हाय हाय हा विचारू हा थांबा थांबा काय दुसरी टिकली आहे का म्हणून काय करा आजा पोट्यात पडलाय म्हणून म्हणाले टिकली कधी पडायचं कसं म्हणून तिने नाही म्हातारची टिकली पडली की मी इकडे पडतो टिकली आहे का नाही बघून हाय टिकली आहे चांगली आहे हा काय विचारू हा विचार हा सांगतो की आजा म्हणाला अंडी किती घालतो असं का अंडी काय कोंबडी आहे अगं आता ऊस तुटकवलं आहे डॉक्टर सांगितले बाहेरचं काय खायचं नाही काय असेल ते आतलंच खायचं म्हणून अंडी फोडायची आणि आतलं थोडं पंधरा खायचं आणि फोडून टाकायचं चल पाहिजे होय तसंच सांगितलंय हा अच्छा नाही ना तू हे दोघं रेषा आहेत बघा होय 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 बरं ते फोन ठेव जा बाबा वेळ झालाय मी आजा काय म्हणालाय आजी होय इथे इथे म्हणतो येणार आहे जा हा आजी किती घरात आली माणसात आहेस काय म्हणायचं मी आधी येते गावाला म्हणून सांग माझी मी म्हणजे कसं म्हणायचं ते आजी गावाला येणार हा इथली यात्रा सपली की असं म्हणून सांग. हा आजी गावाला येणारा यात्रा सपली आहो हा हा दिले की तुम्हाला काय करायचा आजी डबराव काढायला जा काय दगड तुम्ही गोळ्या कुठे दिला ते धामीच्या कट्ट्या ठेवलेल्या डोसक्यावर पडलाय गुशीच्या गोळ्या नाही गोळ्या करू नको त्या गुशीच्या गोळ्या बरं आलो दगड लागला की बंद करा हा हा आजीला सांगू हा सांगतो घेऊन येऊ बरोबर आजी आपल्याला 200 रुपये मागितल्या आता नाही पैसे आल्या पैसे मी उघडू पहिला पेड माझं डोसकं फिरले फिडू इतर पैसे नाही तुझ्याकडे ते पलीकडे कधी झालाय की ते 100 रुपयाला पावशी केस म्हणून मग त्याची चार काढून दिली
केस ते म्हणते ती पलीकडे किती झाड देते तेवढं झाडकडे बघा ते लवकर ना मला वेळ नाही बा जरा गमत नाही सांगतो की ये लवकर जाऊ ना ये बाई लवकर लसूणची कोथिंबीर अवघाला माझा हरी 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 माझी ही शिलका माझं लगीन हाय हो बाई ही कोण म्हणायची की माझ्या दोस्तीची मुलगी कोण 18 वर्षाची झाली करुणा 18 वर्षाची झाली करुणा ओ मशी ओ मशी ओ मशी बोलगा बगाना इथं कराना बोलगा मगाना इथं कराना बोलगाना इथं कराना बोलगा मगाना तोंडाचं बॉड काढायचं तुमचं लग्न करा आणि हलू नको बाई मला उच्च मिळाले किंमत करणार आणि हे सारखं असं ते काय बापू खायला शकतो आता तोंडाचं बॉड काढ रे अगे कर आणि लग्न कर कोण बघायला त्यांनी ए बाई हे बा तो बसलाय काय तो माझा सख्खा चुलत कोण नवरा नवऱ्याचा निसर्ग वाचत असतो आणि तो तिथं बसलाय का नाही कोण तो मामा आजोबा तो ते बघ तो मध्ये हे बघ तो मध्ये तेच की आजोबा चुलत मावस नवरा मला चुलत नवरा मावस नवरा मी आता ऐकतोय आणि तो माझ्या सख्खा नवरा म्हणायचा तो खाली बसलेला सख्खा नवरा होय काय नाव त्याचं अमर अकबर तुम्ही तुझ्या अमराने अकबर राहू द्या चुलीला बदलू अहो या नाकडे तिकडे नाही काय असे कपडे हे बाई तोंडाच्या बॉलवडीचं काढलं हे बाई तू येतोय का नाही बघ नाहीतर त्या माऊली रेणुकरला बोलव बाई माऊली रेणुकर माऊली रेणुकर वाय कहा हो माऊली माऊली या बाबा ये बाबा ये बाबा ये कुठं आहे तो ये बाबा ये का आहे ना काय वाईट आहे या माऊली तिकडे ऊस तोडा नेला तर ऊस तोड आणि आईला समजून 4 म्हशी घेत ताक करायची काय हे नाही सारखं हलते आला ग बाई आला ग बाई आला ग बाई आला ग बाई आला ग आला 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 माऊली भाऊ आला बाई माऊली भाऊ आला बाई माऊली भाऊ
साजरा पोरग जोडा कसा लाईन मारतो काय किती करशील लाडिक लाडिक झाळा किती करशील लाडिक लाडिक झाळा परदा राजता राजता कशान दुवर आला परदा राजता राजता कशान दुवर आला राजता राजता कशान दुवर आला परदा राजता राजता कशान दुवर आला चांगलं पोरं काढले ते नवा त्या कुठे फ्रेंड हे बाई हे बघ घाणेरीची फुलं तिने दिल्या ही घाणेरीची फुलं वाय धोत्र्याची धोत्र्याची बर ती फुलं ती घेतलं साडी दिशील काही जगा घालून आणला सगळं फूल गुलाब का फूल गुलाब का नगों में हजारों चेहरा जनाब का फूल गुलाब का फूल गुलाब गुलाब का म्हणायला लागले नव्हती तेच की हे फुल गुलाब का आणि हे फुल धोत्रे का काय म्हणतो तुला मी तेव्हा अंगावल्या काढून घे आणि काय असं हे मावशे तुझ्या आईला मला पसंत पडत काय वाईट नाही थोडा करेल हे बाई आले आमचा आणि मामाजी आले आल्या तिच्या तोंडात वाटे काढले तिथे कापून टाक आणि सारखं हसते तुझी सासू काय वेगळी बाळाची का काय करायचं घरात काय सांगायची गरज नाही काय भाषा पुसायची गरज नाही 2-3 वेळा जर असं नाचलं टाकून मला भरलं तुझं वारग भरलं तुझं वारग मी तुझा उमेद वारग तुझ्या एका मतासाठी माझं काय तुझ्या एका मतासाठी माझं काय गवा बघतेस तू माझ्या माऊली गवा बघतेस तू माझ्या मला मावशे हे पसंत आहे का तू म्हणू का खातीस हे मावशे पोरगेला वडाला खर्च नाही कशाचा वडाचा काय खर्च नाही गाडीचा खर्च नाही काकडं बसायचं नाही आपली फिरू द्यायला बाबा हे विचारलं कसला हे बाई हे नव्हतं ते पंचमीला मी गाणं म्हणते या बाया सगळ्या बघ्या सगळ्या होत्या बघ होत्या वय आणि मला काय म्हणलं माहितीये हे करू ना बाई तू गाणे म्हणायला पाहिजे आणि मला गाणं म्हणायला लावल्या आणि ह्या सगळ्या घरात घरात बसल्या वय आणि मला कुठलं गाणं म्हणायला लावलं माहितीये कसलं भारी गाणं म्हणलं माहितीये या बाया सगळ्या घरात कुठलं गाणं म्हणलं म्हणून कुठलं गडोळाचं पाणी कशाला ढवळलं तुझ्या रूपाचे
पाठीमागपर्यंत पोहोचले अजून पाठीमागे नाहीत पाठीमागे नाही आता वाटायला लागले पसंत आहे रे असली विसून कुणाला जा हे बाई काम विचारतो हे बाई बघ कसं आहे बघ हे महिला फर्स्ट हा पुरुष नंतर हे सासरच आहेत सगळं होय होय तुझं नंद आणि पीर पण आले की इथं होय आल्या रे बाबा त्याचं पण विचारतो पसंत आहे काय हे विचार थांब बाळांनो मुलांनो मी तुम्हाला बहिणी म्हणून पसंत आहे नाही म्हणाला सगळे हे बघ बाई कशी म्हणतात बघी हे नाही म्हणाला राहू द्या अगं यांच्या राशील गावात मी राहिलो असतो का नाही हा सांग मला ती काय नाही माहिती काय पुण्याचं पोरगा ही अशीच लग्नाला तयार झाली तिला तुला काय हे बाई ओळखते ते बघ तुला जेव्हा करायचे खायला येते खायला मग कशा कबूल होतील कट्टातील तुला करून बरं चहा तरी करायचे का नाही प्यायला येतोय आणि भाकरी खायला येतं हे बघ ती मावशी बसली का नाही हे बघ ती हे बघ ती हे बघ तीच दिसते मला भाकरी पण असू दे तुला पसंत आहे कोण बाय पसंत आहे हा मग त्याच्या आईला समजून सांगतो मी आई हो मी तोंडात वाढ खाल्लं नको त्याचा बालही वाढ कवा ते काढ चल आणि तेच वाढ मग त्यांचं गोड घेऊ असा सगळा कशाला घेतो तिकडे घे बाबा आणि तुला काय घेतीस का घेतल्यात बाई कपडे घेतल्यात किती येणार मी काय चड्डी आणि बंडी आणि बंडी काय सांगते मग काय घेऊ हिरोवाले आहे घातले टी शर्ट घातले तसलं काय चड्डी आणि बंडी हे वंशे नवऱ्याला काय पेरावा आहे पोरगीला आमच्या नवऱ्याला पोरगीला काय पेरावा आहे पोरगीला झगा आणि आमच्या ह्याच्या बाचा एक पंचायत येतो तुझा झगा नंतर मी तिला पळवून कसं नाही घेणार होते एक साधं तोंडाला वाटणार एक साधं नाव घे एक नाही तीन घेतो बाई चंदनाच्या झाडाला नागिनीचा तिढा मला काय कमी आहे सांगा मामा आजगरासारखी आहे त्याने चंदनाच्या झाडाला नागिनीचा तिढा आणि माऊलीराव मला गाडीवरनं सोडा गाडीवर आणि बाई दोन राहिल्यात अजून लाल मुली तोडले काय तोडण्यासारखं बघ लग्नात एवढं तोडायचं तोडायचं गाडी दुसरं घे हे बाई गप्पाई नाव घेतो आई लाल मणी तोडले काळे मणी जोडले आणि माऊलीरावांसाठी मी घराला सोडले आणि एक तिसरं घेतो आई बाई हांड्यावर हांड तीन हांड हांड्यावर हांड तीन हांड माझ्या हांड्याच्या माऊलीरावाचं नाव घेतो किती बसून प्या सौदा म्हणे